राज्यावर आणि देशावर जे विघ्न आलेलं आहे ते विघ्न लवकरात लवकर हरणकर आणि संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्रासारख्या राज्याला सुखाच्या प्रवाहात आण। कारण की या राज्यात शेतकरी सुखी नाही। माझ्या शेतकऱ्याला धीर दे, कारण तो रोज आत्महत्या करतोय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे। सरकारलाही सद्बुद्धी देऊ आणि माझा शेतकरी सुद्धा हा सुखावो। माझ्या राज्यातला तरुण मुलगा मुलगी आज बेरोजगार म्हणून फिरते आहे, त्यांच्या हाताला काम दे आणि माझं राज्य हे भरभराटीत यावं अशा पद्धतीची प्रार्थना विघ्नहर्त्यांच्या चरणी मी या ठिकाणी करायला आलेलो आहोत। हे राज्यातील सगळ्या जनतेला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना सिद्धिविनायक गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचं दुःख हरण करो अशी मी विघ्नहर्त्या सिद्धिविनायक बापांच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। अजून मला त्या चर्चेबद्दल माहिती नाही। यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत, खूप मोठं वर्ष असणार आहे सर्वांसाठी। बिलकुल, हे म्हणून आम्ही सांगितलं की जे विघ्न या देशावर आणि राज्यावर आलं, या विघ्नातून या देशाला आणि राज्याला मुक्त कर असं मी विघ्नहर्त्यांच्या चरणी प्रार्थना केली। बघा, कायद्याचा दुरुपयोग करणारा अधिकारी महाराष्ट्राच्या प्रमुखपदी पोलिसांच्या प्रमुखपदी बसत असेल आणि हे सरकार ते चुकी करत असेल ते बरोबर नाही। त्यांच्यावर त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे आता सरकार मायबाप आहे, हे यांच्या मशीनमध्ये जे कोणी गेलेत ते स्वच्छ होतात। त्यामुळे आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत, योग्य वेळेवर योग्य भूमिका आम्ही घेऊ। प्रकाश आंबेडकर म्हणाले महाविकास आघाडीला की 12-12चा फॉर्म्युला मान्य आहे का हे वरिष्ठांना विचारून सांगा। आमच्याशी कुठलीही चर्चा नाही आणि त्या पद्धतीची कुठली चर्चा नाही, त्याच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं ठरेल। इंडिया आघाडीची बैठक होणार आहे दिल्लीला 2 दिवसांमध्ये, कधी होणार आहे इंडिया आघाडीची? ते हायकमांड डिसाईड करते। महाराष्ट्र मुक्ता यावा म्हणूनच ठाकरे सरकार पाडण्यात आल्याचं संजय राऊत म्हटलेले आहेत, असं मानत त्यांच्या विधानात। बरोबर आहे ना। अखेरी आपण पाहिलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये बुलेट ट्रेनचा निर्णय घेण्यात आला। गुजरातनी फक्त 25% भरायचे आणि 75% राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने भरायचे। हे राज्य लुटायची परंपरा त्यांनी त्यातून सुरू केली बुलेट ट्रेनपासून। अनेक उद्योग गेले तरी ते खोटे बोलत राहिलेत की आमच्या काळात नाही मागच्या काळात गेलेत, असे खोटं बोलण्याची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे। आत्ता पांडुपी जे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं होतं ते पण आता गुजरातमध्ये चाललं, त्याच्यातही मुख्यमंत्री खोटे बोलतात आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री खोटे बोलतात आहे की जाऊ देणार नाही। यांच्या हातात काही नाही। दिल्लीच्या यांच्या आकांनी जे सांगितलं ते यांना करावं लागतं, नाही तर यांना खुर्चीच्या खाली उतरावं लागतं। त्यामुळे राज्याच्या जनतेवर राज्यातल्या सरकारवरच आता विश्वास राहिला नाही। महाराष्ट्र लुटून देण्याची परंपरा, या पद्धतीच्या दळबद्री सरकार हे महाराष्ट्रात कधी नव्हे, या पद्धतीचं हे सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे आणि या सरकारचा परिणाम आहे की महाराष्ट्र बर्बाद व्हायला निघालेला आहे। 4 जानेवारीला राहुल गांधी यांनी महोदरी बैठक बोलावली आहे, एकंदर लोकसभेची तयारीसाठी काय झाली? न्याय यात्रा जी सुरू होती आहे त्या न्याय यात्रेसाठी ती मीटिंग आहे आणि या देशावर सातत्यानं केंद्र सरकार जो अन्याय प्रत्येक व्यवस्थेवर करते आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई जी न्याय यात्रा सुरू होणार आहे त्या यात्रेची ही मीटिंग आहे। ते मणिपूरहून मुंबईत येणार, त्यामुळे त्याचा रूट आपल्याला येईल।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.